गोकुळ शिरगाव इथं अंबिका पाटील यांच्या राहत्या घराच्या खाली ज्योती अनिल पाटील यांचे पाटील इलेक्ट्रिक या नावाने इलेक्ट्रिक दुकान आणि किराणा मालाचे दुकान आहे। ही जागा बळकावण्याच्या हेतूने शनॉय हे वारंवार भांडण तंटा वादविवाद करत असतात। मंगळवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास अंबिका पाटील यांच्या घराच्या खाली चेतन सचिन घोडके हा शिवीगाळ करत होता। त्यावेळी अंबिका पाटील या घराखाली जाऊन त्यांना विचारण्यासाठी गेले असता चेतन घोडके आणि शनॉय त्यांच्यासोबत अक्षय संजय पाटील, सचिन प्रल्हाद घोडके, हर्षद सचिन घोडके, रोहित उर्फ गोट्या राजू दंडगल यांच्यासोबत अनोळखी 10 ते 15 जण देखील आले होते। अंबिका पाटील यांनी तिथं आलेल्या इस्मांना आम्हाला शिवीगाळ का करत आहात अशी विचारणा केली असता त्यांनी अचानक लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू करून परत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। अक्षय पाटील याने अंबिका यांचे केस ओढले। त्यावेळी त्या ठिकाणी जमलेले भिकाजी बंडू पोवार, अजित ईश्वरा कांबळे, नितीन दगडू कांबळे, प्रदीप यशवंत मोहिते, दादासो शंकर कांबळे यांनी पुढाकार घेऊन सोडवासोडव केली। लहान मुलं रडून आणि विनंती करून सांगत होते की दगड आणि बाटल्या फेकून मारू नका, पण त्याच्यावर सुद्धा या जमावाने दया दाखवली नाही। लहान मुले व्हिडिओ बनवत होती म्हणून त्यांच्यावर सुद्धा जमावाने दगडफेक केली आणि तुमचे लोक घरातून बाहेर पडले की आज ना उद्या त्यांना बाहेर जीवे मारणार अशी धमकी सुद्धा दिली। घडलेल्या घटनेनंतर अंबिका आणि त्यांचे पती सुनील यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली असता शनॉय आणि अनोळखी 5 ते 10 लोकांनी शिवीगाळ करून घरावरती दगड बाटल्या फेकून चाकूने धाक दाखवून दहशत माजवली अशी तक्रार करून अंबिका आणि त्यांचे पती यांनी तात्काळ पोलिसात मदत मागितली। पोलिसांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सूचना दिल्यानंतर गोकुळ शिरगाव पोलिसात संबंधित इस्मांवर गुन्हा नोंद केला आहे। अंबिका पाटील आणि त्यांचे कुटुंब हे प्रचंड दबावाखाली आहे। या गुंडांनी केलेल्या मारहाणीमुळे तसेच दहशतीमुळे महिला आणि मुली आणि लहान मुलं असुरक्षित असल्याचे त्यांनी तारा न्यूजशी बोलताना सांगितले आहे। नमस्कार, मी अंबिका सुनील पाटील, गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत सदस्य। आम्ही गेली 50 वर्ष शिरगावमध्ये राहतोय। गोकुळ शिरगाव सिद्धार्थनगर गोकुळ शिरगावमध्ये राहतोय आणि परवा 26 तारखेला आम्ही सगळं आवरून वगैरे आम्ही असं झोपलेलो रात्री 10च्या दरम्यान अचानक दारात आवाज येत होता म्हणून मी बघायला गेले बाहेर। दारात असं शिव्यागाळ करायचा आवाज येत होता। का शिवी दिल्यास म्हणून खाली विचारायला गेले, का शिवी दिल्यास, तर तेवढ्यात तिकडून सचिन घोडके, अक्षय संजय पाटील, सचिन प्रल्हाद घोडके, हर्षद सचिन घोडके, चेतन सचिन घोडके, संदीप विष्णू पाटील, रोहित उर्फ गोट्या राजू दंडगळ, अक्षय सुधीर शेनॉय ही सगळीजण आलीत आणि आम्हाला एकदम त्यांच्या मागं 40 गुंड होते, 40 गुंड पोरं होते। दहशत करत म्हणजे तलवारी चाकू काढतच येत होती। मग आम्ही तिघंच होतो घरी। सासरा दीर पण नव्हते। सासू, मी, माझे मिस्टर, आम्ही तिघंच होते आणि माझी लहान मुलं होती। त्यांच्यावर अचानक सगळ्यांना मारहाण करायला लागलेत। मग आम्ही तिथून मारहाण झाली, मग आम्ही पोलीस कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनला गेले। मग तिथं माझ्या मुलगीनं फोन केला की घरी लवकर या, दगड मारायलेत, बॉटल मारायला लागलेत, घरी लवकर या। मग पोलिसांना सांगितलं गाडी पाठवून द्या। मग सर गाडी पाठवून दिले आणि त्यांना घेऊन आलेत। मग असं किरकोळ लिहून घेतले, कंप्लेंट किरकोळ असं लिहून घेतल्यासारखं घेतले, तरी त्यांच्यावर काही कारवाई केलेली नाही। मग आम्ही दुसऱ्या दिवशी SP सरांच्याकडे गेले। सरांनी मग त्यांना फोन करून सांगितल्यानंतर एवढा मोठा गुन्हा असताना तुम्ही तसंच का सोडलाय त्यांना म्हणून सांगितल्यानंतर त्यांना आतमध्ये घातले। काल संध्याकाळी आतमध्ये घातले। एवढा मोठा गंभीर गुन्हा असताना पण सर त्यांना असं खुल्लाट पोलीस रक्षक काही त्यांना हे करत नाही झालेत। आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजेत। माझ्या भावाच्या गळ्यापर्यंत चाकू नेलेला आणि माझ्या मिस्टरांच्या पोटाला पण चाकू लावलेला। सर एवढी दहशत असताना आम्ही तिथं राहायचं कसं? तुम्हाला सोडणार नाही, रस्त्यावर आणणार, तुमची दुकानं पेटवणार, तुम्हाला इथं राहायला देत नाही असं त्यांच्या दहशत करायला लागलेत। आणि ते पण सिद्धार्थनगरमधली नाही आहेत सर, बाहेरची पोरं बोलवून दंगा करतात। असं ते पोरांच्यावर दगडफेक, बॉटल फेक हल्ला करत म्हणत होती तुम्हाला ठार मारणार, आमच्या घरावर चढण्याचा प्रयत्न करत होती, पोरांना ठार मारणार, दुकान घर जाळून टाकणार असं धमक्या देत होती। पोरं सगळे आमची घाबरून भिवून गेलेलीत। मग आम्ही पोलीस कंप्लेंट केल्यानंतर पण ते काही सरांनी रिक्स घ्याय नाहीत। थोडं 1 तास 2 तासभर थांबल्यासारखं केल्याने सर पण निघून गेलेत सगळी। मग आम्ही दुसऱ्या दिवशी SP सरांच्याकडे भेटायला गेले। SP सरांनी फोन लावून त्यांना म्हणजे सांगितले की आम्हाला
एवढा मोठा गुन्हा असताना तुम्ही कंप्लेंट का केलं नाही, आत का घातलं नाही. मग सांगितल्यानंतर त्या दिवशी 4 वाजता म्हणजे त्यांना आतमध्ये घातलं. पण सर त्यांना आज जामिनावर सुटका दिली. कमी आम्ही 6 वर्ष झेलत आलो आहे. 6 वर्ष झाली असं आमच्यावर होतं आहे. आम्ही कोण धाडसानं उठत नव्हतो. तरी आता सर्व लेडीजसाठी आणि पूर्ण सिद्धार्थ नगरासाठी, कारण मी ग्रामपंचायत सदस्य आहे, कोण पंचायतीवर असं बोट करायला नको म्हणून मी ह्यासाठी आता मी स्वतःहून मी तयार झाले. माझ्या घरची मी काय होते ते होऊ दे, आपण पुढं होऊया, पाठीमागणं सगळं गाव येते असं म्हणून आम्ही तयार झाले. आम्हाला प्रोटेक्शन तेवढं द्या, कारण माझ्या भावाला गळ्यापर्यंत चाकू गेलेला, माझ्या मिस्टरांच्या पोटापर्यंत चाकू पकडलेला. मग सर आम्ही तिथं राहायचं कसं? आम्हाला रस्त्यावर आणणार, तुमची घरदार पेटवणार, तुमच्या मुलाबाळांना सोडणारच नाही. माझी 4 मुलं आहेत सर, छोटी ते शाळेला जातात. त्यांच्यासाठी कसं राहायचं? त्यांच्या जीवितासाठी धोका आहे. आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे.